नमस्कार. खरंच माणसानं काहीही करावं पण कधी कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. मात्र 84 वर्षीय आजोबांना कोर्टाने आता शिक्षा देऊन नक्की काय सिद्ध केले हे तुम्हीच सांगा. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला RG मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. वर्षामागून वर्षे सरतात, परिस्थिती बदलते, माणसं वृद्ध होतात, पण काही प्रश्न मात्र तसेच अनुत्तरित राहतात. काळ पुढे सरकत असतो, आयुष्य नवीन वळण घेत असतं, अनेक आठवणी जुन्या होत असतात. त्यामध्ये काही जण जगाचा निरोप घेतात तर काही जण नव्या आशा घेऊन जगत राहतात. मात्र काही घटना अशा असतात की काळाच्या ओघातही लोकांच्या मनातून काही केल्या पुसल्या जात नाहीत. एखादी घटना झाल्यानंतर तेव्हा न्याय मिळेल आणि सगळं संपेल अशी अपेक्षा जेव्हा असते तेव्हा मात्र वर्षानुवर्षे निकाल लागत नाही. तेव्हा त्या प्रकरणाच्या भोवती प्रश्न तसेच उभे राहतात. प्रत्येक तारखेनंतर एक नवी तारीख, प्रत्येक सुनावणीनंतर पुन्हा एक नवी प्रतीक्षा करावी लागते आणि या प्रतीक्षेत आयुष्याची अनेक वर्ष निघून जातात, पण निकाल मात्र लागत नाही. पण काळ मात्र कोणासाठी थांबत नाही. तरुणपण वृद्धात्वात बदलतं, परिस्थिती बदलते, समाज बदलतो, पण कोर्टात अडकून असलेली प्रकरणं मात्र तशीच अडकून राहतात आणि मग न्याय मिळवण्यासाठी लागलेला कालावधीच चर्चेचा विषय बनतो. अशाच एका प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. बिहारमध्ये तब्बल 34 वर्षे न्यायालयात सुरू असलेल्या या खटल्याचा शेवट अखेर झालाच. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर बिहार न्यायालयाने अखेर निर्णय दिलाच. 1992 मधील खुनाचा प्रयत्नाच्या प्रकरणात आता 84 वर्षीय आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे न्याय मिळाला खरा, पण त्यासाठी लागलेला 34 वर्षांचा कालावधी मात्र अनेकांना विचार करायला भाग पाडतो आहे. मरणाच्या दारात उभे असणाऱ्या या आरोपीला आता शिक्षा देऊन तरी उपयोग काय, हाच प्रश्न अनेकांच्या मनात घर करून आहे.